मित्र, एकाने त्याच्या मित्राला फोन करून सांगितला, अरे तू शुभेच्छा दिल्या नाहीस माझ्या वाढदिवसाला. त्याने म्हणलं, तू कुठे दिलास? असा कुठे नियम असतो म्हणला, मी दिलं तरच तू द्यावं. त्यांनी सांगितलं, ज्यांनी आपल्याला काही दिलं नाही त्याला आपण काही द्यावं, हा कुठे नियम असतो म्हणतो. मित्र, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट ही जीवनाचा, सहजीवनाचा अतिशय महत्त्वाचा आणि अनिवार्य घटक आहे. पेरा म्हणजे उगवेल, न पेरताच कसे काय उगवेल. देत देत राहा, तुम्हाला काही काही मिळत राहील. मी अनेकांना पुस्तकं गिफ्ट करतो. मलाही बरेच जण पुस्तकं गिफ्ट केलेली आहे. भेटते म्हणून काही करू नका, कारण भेटते म्हणून काही करणं, काही देणं आणि काही घेणं व्यवहारामध्ये महत्त्वाचं आहेच. पण काही गोष्टी फक्त देत राहा आणि मग जितकं तुम्ही देत राहाल तितकंच काही तुम्हाला मिळणार नसलं तरी त्याच्यापेक्षाही दुसऱ्या बाबतीत खूप काही मिळते. पुस्तकं दिली म्हणून पुस्तकच मिळतील असं नाही, सन्मान मिळतो. तुमची एक ओळख, आयडेंटिटी तयार होते की हा माणूस काहीतरी देतो असतो, ही काही कमी नाही. त्यामुळं आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यानं दिलं तरच आपण द्यावं, हे ठीक आहे, हे आवश्यकही आहे, हे सत्यही आहे. पण आपल्याला पुढचा विसरला असेल, शुभेच्छा दिल्या नसेल, त्याची तेव्हा काही अडचण असेल असं समजून आपणही आपल्याकडे जर वेळ असेल तर द्यावं, मनापासून द्यावं, आपल्याला आनंद होते. यामुळे तुमची उंची वाढते. अरे हा माणूस सगळं काही विसरून वागू शकतो आणि सगळं काही विसरून चांगलं वागता येणं व्यक्तिमत्वाच्या उंचीचं ते प्रतीक आहे. सगळ्यांनाच ही उंची गाठता येईल याची काही खात्री देता येणार नाही, पण ज्यांना ते शक्य होत असेल तर त्यांनी ते वागावं. ती त्यांच्या उंची कमी करून घेऊ नये दुसऱ्याच्या खुजेपणामुळे. दुसऱ्याच्या खुजेपणामुळे आपली उंची कमी करू नका. धन्यवाद.